मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ही पद यांनी दिली, ही कशासाठी दिली? माझी गुणवत्ता नव्हती, माझी ही लायकी होती म्हणून दिली का? तुम्ही दोघांनी म्हणजे राजनी आणि नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवलं असं बाळासाहेब ठाकरे म्हणतात. याचा खुलासा अजून जाहीररित्या राजकडनं झालेला नाही, तुमच्याकडनं केला. हो, आपल्याला माहित आहे, मी पहिला माणूस आहे म्हणालो की उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करायला मी विरोध केला होता. मी ज्या वेळेला महाबळेश्वरला पोहोचलो तेव्हा सभा चालू झाली होती. मी डायरेक्ट साहेबांकडे गेलो. साहेब त्या सभेला गेले नव्हते आणि मी स्वतः साहेबांना म्हणलो, साहेब हा निर्णय आपण घेतात, हा निर्णय पक्षहिताचा नाहीये, तुमच्या याच्यात अधिकारही जात आहेत, आपण याचा विचार करा, हे करू नका. सांगू नाही, नारायण निर्णय झालेला साहेबांचं वाक्य. आणि मग साहेब मीटिंगकडे आले, आम्ही पण पोचलो आणि त्या ठिकाणी साहेबांनी घोषणा केली. राज आणि आम्ही शिवसेनेचे नेते हे फक्त ऐकण्यासाठी होतो. हाला हा तेव्हा शिवसेनेत साहेबांनी बोलल्यानंतर नाही म्हणायची कोणाची हिंमत नव्हती. तुम्हाला असं म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष हे शिवसेना प्रमुखांनीच बनवलं आणि शिवसेना प्रमुख आता हे सर्व तुमच्यावर ढकलतायत, राज ठाकरे आणि बात नाहीये. असं असतं, अंगाशी आलं का दुसऱ्यावर ढकलायचं, हेच काम चाललंय. अहो या शिवसेनेमध्ये जसं राजनी विकास टिकीट सांगितलं, साधा शाखा प्रमुख नेमणं सोडा सुचवण्याची कोणाची हे नव्हती, म्हणजे कोणाला संधी नव्हती किंवा कशी संधी दिली जायची नाही. तर एवढं कार्याध्यक्ष पद दुसरे नेमू शकतील का? मग परवा आदित्य ठाकरेची कोणी नेमणूक केली, ती पण राजने केली. तुम्हाला असं म्हणायचं का राणे साहेब की तुम्ही गेलात त्यानंतर राज ठाकरे गेले, जर का उद्धव ठाकरे खरंच कार्याध्यक्ष झाले नसते तर सेना अजूनही त्याच जोमात त्याच द्वेषात उभी राहिली असती आज राजकारणात? उभी नाही, कदाचित सत्तेवर असती महाराष्ट्रात. आता आपण घेऊया एक ब्रेक, पण ब्रेक नंतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं काय समीकरण आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.